नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी कांदा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची घडामोड आहे। कांदा शेतकरी बांधवांसाठी शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। पुढच्या चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जोशाल बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी, कांदा वसुंधरावरील केंद्राचा युटर्न, कांदा निर्यातीला पुन्हा मिळणार 1.9% प्रोत्साहन। लासलगाव केंद्र सरकारने 1 जूनपासून कांदा निर्यातीवरील 1.9% प्रोत्साहन योजना रद्द केल्याने निर्यातदारांमध्ये असंतोषाची लाट उसळली होती। सरकारने या विषयाची गांभीर्याने दखल घेतली आणि प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला। परिणामी केंद्र सरकारने निर्यातीवर पुनर्विचार करत ही योजना पुन्हा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे। आणि एकंदरीतच महत्त्वाची अपडेट म्हणजे या ठिकाणी बघू शकता, विकास रायते कांदा उत्पादक शेतकरी खडक माळेगाव तालुका निफाड आणि विकास सिंह उपाध्यक्ष कांदा निर्यातदार संघटना यांचं काय म्हणणं बघू शकता। सरकारच्या निर्णयामुळे आमचा विश्वास पुन्हा बसला आहे। कांदा निर्यातीतील सातत्यासाठी ही सवलत आवश्यक होती आणि अत्यावश्यक होती। सरकारने योग्य वेळी आवाज उठवल्यामुळेच हे शक्य झाले आहे, विकास सिंह उपाध्यक्ष कांदा निर्यातदार संघटना यांनी म्हटलं आहे। त्यानंतर या ठिकाणी बघितलं, विकास रायते कांदा उत्पादक शेतकरी खडक माळेगाव तालुका निफाड यांचं काय म्हणणं बघू शकता। कांद्याची निर्यात थांबली की फटका थेट शेतकऱ्यांनाच बसतो। आता पुन्हा सवलत मिळाल्यामुळे भाव पडण्याची भीती काहीशी दूर झाली आहे। हा निर्णय आमच्यासाठी मोठा दिलासादायक आहे, असं शेतकरी बांधव विकास रायते कांदा उत्पादक शेतकरी खडक माळेगाव तालुका निफाड यांचं या ठिकाणी वैयक्तिक मत प्रतिक्रिया यांनी मांडलेली आहे। आणि या ठिकाणी परकीय बाजारपेठेतील स्पर्धा टिकवण्यास मदत, प्रोत्साहन योजना रद्द झाल्यास भारतीय कांद्याचे दर परकीय बाजार स्पर्धात्मक राहणार नाही अशी भीती होती। चायना आणि पाकिस्तानसारख्या देशातून स्वस्त कांदा मिळत असल्याने भारताच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता होती। मात्र सरकारच्या युटर्नमुळे भारतीय कांद्याला परदेशात पुन्हा एकदा मजबूत स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, अशी ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली। व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल माहितीपूर्ण कांदा बाजारावरची अपडेट सोबतपर्यंत इथेच थांबतो आहे। महाराष्ट्र जय शिवराय। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून